सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त धुळे शहरातील मालेगाव रोडवरील प्राचीन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। विठ्ठल विठ्ठल आणि ज्ञानोबा तुकाराम यांच्या जयघोषणाने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला। यावेळी विठ्ठल रुक्मिणींची पारंपरिक विधीनुसार महापूजा करण्यात आली। आकर्षक फुलांची सजावट, मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींमध्ये भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने सहभाग घेतलाय। महापूजेनंतर आरती आणि प्रसादाचे वितरण करण्यात आलं। दर्शनासाठी शहरासह परिसरातील अनेक भाविकांनी मंदिरात हजेरी लावली। दर्शनासाठी शिस्तबद्ध रांगा लावण्यात आल्या होत्या। मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्यासह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिवसभर मंदिरात धार्मिक कार्यक्रम, भजन कीर्तन आणि नामस्मरणाचे आयोजन करण्यात आले होते। विठ्ठलाच्या दर्शनाने आणि महापूजेच्या सोहळ्याने भाविकांमध्ये भक्ती, उत्साह आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। मी अंजली दिलीप गानू। हे मालेगाव रोडवरचं विठ्ठल मंदिर आहे, आमचं खाजगी मंदिर आहे आणि 1966 साली माझ्या सासऱ्यांनी हे बांधलं आणि दर्शनासाठी खुलं केलं आणि तेव्हापासून आज तागायत लोक श्रद्धेने आषाढी एकादशीला दर्शनासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत सतत भक्तांची दर्शनासाठी गर्दी असते।